संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलावानी लढा कोणी लढणार नाही आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सारखे व्यक्तिमत्व पुन्हा कधी घडणार नाही. हे गाणं आज तंत तंत खरं ठरतंय. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मॅनेज होत नाही, सरकार पुढे झुकत नाही, त्यांना पैशाची लालच नाही. म्हणून या वाघाच्या विरोधात हौशे नवशे लबाड लांडगे तर गेलेच, पण समाजामधले काही कुत्रे सुद्धा गेले. आणि त्याला कारण काय की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी समाजामधल्या काही दलाल लोकांनी समाजाच्या नावावर त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, समाजाच्या नावावर पैसे कमवले. आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी अशा दलाल लोकांच्या दुकानदाऱ्या बंद केल्या. म्हणून काही समाजामधले दलाल लोक जरांगे पाटलाच्या विरोधात गेले आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांना एकटं पाडण्यासाठी बऱ्याच टोळ्या आता सक्रिय झाल्या आणि त्यामध्ये काही समाजामधले सुद्धा टोळ्या सक्रिय झाल्या. पण अशा टोळ्यापासून समाज बांधवांनी थोडं दूर राहिलेलं बरं. आणि त्यांना एक सांगायचं आहे, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना एकटं पाडण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी कोणी किती ताकद लावली मोठी, पाटील आशे घालांना फुटी. आजही त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे मराठा 6 कोटी. अरे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून अरे समाजासाठी देह अर्पण केलाय सारा. नाही पाहिला पाऊस ऊन वारा, समाजाला पुन्हा लाभणार नाही इमानदार मौल्यवान पाटलांसारखा हिरा. म्हणून समाज बांधवांनी अशा हिऱ्याला कधी एकटं पडू देऊ नका. या टोळ्या टपूनच बसलेले पाटलांचा करायला घात. म्हणून समाजमधून आपलं सुद्धा कर्तव्य पाटलांची सोडू नका साथ. आजपर्यंत काही बिकाऊ समाजातील लोकांनी समाजाच्या नावावर भरपूर पोळ्या भाजून घेतल्या आणि आता तेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना समाज एकनिष्ठ सांगताय. अरे लाजा वाटल्या पाहिजे हो तुम्हाला. आणि हे सत्य नाकारता येत नाही की तुमच्या दुकानदाऱ्या समाजाच्या नावावर तुम्ही ज्या दुकानदाऱ्या मांडल्या होत्या त्या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी बंद केल्या म्हणून तुमचा मुळ्यात उठला. हे सत्य नाकारता येत नाही. हे असले लोक समाजाला कलंक आहे. 4 पैशासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवतात. समाजाचे असून समाजाच्या जर तुम्ही करणार असतील खोड्या तर लक्षात ठेवा कलंकित म्हणून ओळखल्या जातील तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्या. अण्णासाहेबांनंतर समाजाचं नेतृत्व करावं ते फक्त जरांगे पाटलांनीच. तर बांधवांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.